नमस्कार मित्रो. मी आज काही प्रास्ताविक करणार नाही. माझ्या अभिवाचनाला लगेचच सुरू करतो आहे. अभिवाचन जे आहे ते कालिदास, कवी कुलगुरू कालिदास या कवी कुलचूडामणी कालिदास. तर पुरा कविना कणाना प्रसंगे कनिष्ठकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावाद नामिका सार्थवती बभूव. कवी कुलगुरू अशी यथार्थ पदवी मिरवणाऱ्या कालिदासाने केवळ संस्कृत साहित्यात नव्हे तर जागतिक वाङ्मयात देखील स्वतःचे अत्यंत मानाचे स्थान निर्माण केलेले आहे. कालिदासाच्या काळाच्या दोन मर्यादा विद्वानांनी मान्य केलेल्या आहेत. कालिदासाने आपल्या मालविकाग्निमित्र या नाटकाचे संविधानक शुंगवंशातील राजा अग्निमित्र याच्या चरित्रातून घेतलेले आहे. याचा काल हा साधारणतः इसवी सन पूर्वी सुमारे 150 वर्षे हाच विद्वानांनी निश्चित केलेला आहे. मेघदूतामधील 11 श्लोकामध्ये कालिदासाने केलेल्या उज्जैनीच्या वर्णनामध्ये त्या नगरीविषयीची त्याची अत्यंत कमालीची आत्मीयता आणि अभिमान व्यक्त होतो आहे. त्यावरून कालिदास हा उज्जैनीचा रहिवासी आहे असे अनुमान निघते आहे. कालिदासीय साहित्य कृतीमध्ये ऋषी, विद्वान, ब्राह्मण, यज्ञकर्ते, यजमान यांच्याविषयी आदर व्यक्त होतो. त्यावरून त्याचा ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला आहे असे वाटते. त्याने रंगविलेल्या कश्यपांच्या गुरुकुलासारख्या एखाद्या गुरुकुलात त्याचे अध्ययन झाले असावे असे दिसून येते. वेदांगे अर्थशास्त्रापासून कामशास्त्रापर्यंत सर्व ज्ञानशाखा, नृत्यादी, ललितकला यांच्या सखोल अभ्यासाची प्रतिबिंबे ही या महाकवी कालिदासाच्या साहित्यामध्ये पानोपानी सापडतात. त्याचे सुखी कौटुंबिक जीवन, संपन्न मित्रपरिवार, सुसंस्कृत आवडी निवडी, रंगेल व रसिक स्वभाव, निसर्गप्रेम, विनोदबुद्धी, विनम्रवृत्ती, धार्मिक आचार विचार या सर्व बाबीवर त्याने प्रकाश टाकलेला आहे. मांगल्य, प्रेम, शांती, औदार्य अशा मौलिक गुणांची पूजा बांधणारा हा महाकवी काली खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा उद्गाता आहे. कालिदासाची साहित्य संपदा जी आहे, ऋतुसंहार आहे, मेघदूत ही खंडकाव्य, कुमारसंभव व रघुवंश ही महाकाव्ये, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही 3 नाटके आहेत. ऋतुसंहार म्हणजे 6 ऋतूंचे सोहळे सांगणाऱ्या ऋतुवर्णनांचा संग्रह 144 श्लोकांचा आहे. हे काव्य 6 सर्गात विभागले गेलेले आहे. संपूर्ण काव्य हे प्रियकराने प्रेयसीला उद्देशून म्हटलेले आहे. ग्रीष्मातील असह्य उष्मा त्यामुळे व्याकुळ झालेला सिंह वारंवार मानेला झटका देऊन आयाळ हलवतो, जबडा विस्फारून वरचेवर जोरात श्वास घेतो आणि आपल्या स्वतःच्या पराक्रमाची ओळख विसरलेला तो मृगराज आपल्या जन्मजात शत्रूवरती म्हणजे हत्तीवर चाल करून जात नाही, कारण तो तहानेने खूप व्याकुळ झालेला आहे, असे सभावोक्तीचे सुरेख वर्णन हा महाकवी आपल्या पहिल्या सर्गात करतो आहे. ग्रीष्माच्या दाहक तापानंतर क्रमाक्रमाने मनाला उभारी आणून वसंतात चित्तवृत्तीचा उल्लसित उत्कर्ष कालिदासाने वर्णलेला आहे. तो दुःखानंतरही अनुभवास येणाऱ्या सुखाप्रमाणे वाटतो. सर विल्यम जोन्स यांनी 1772 ऋतुसंहाराचे पहिले इंग्रजी भाषांतर केलेले आहे आणि पाश्चिमात्य जगाला पौरात्य काव्याची ओळख करून दिलेली आहे. संस्कृत खंडकाव्यामध्ये मेघदूत हा शिरपेचातील कोहिनूरपणे लखलखणारा हिरा आहे. केवळ 120 श्लोकांचे हे चिमुकले काव्य अनेकांच्या मते महाकाव्याच्या दर्जाचे आहे. पती पत्नीच्या एकनिष्ठ प्रेमाला एक वैश्विक कोंदण प्राप्त झालेले आहे. विरही व्याकुल व्यक्षाला आषाढस्य प्रथम दिवसे
रामगिरीच्या उत्तुंग शिखराला ओठांगून राहिलेला मदनमत्त हत्तीसारखा काळा कभिन्न मेघ दिसला. आणि त्याबरोबर स्वतःची खबर सगळी खुशाली आपल्या प्रिय पत्नीला कळवावे आणि तिची विरहव्यथा थोडी कमी करावी या हेतूने यक्षाने संदेश पाठवला आहे. तेच हे काव्य आहे. मंदाक्रांत वृत्तात रचलेल्या या काव्यावरती 40हून अधिक संस्कृत टीका आहेत. हेच या काव्याच्या लोकप्रियतेचे गमक आहे. यक्षाच्या विरहात अनेक आतुर निश्वास मिसळतात. त्याची अगतिकता, पराधीनता संवेदनक्षम रसिकमनात सहजगत्या झिरपत जाते. मेघदूत काव्यात्म सौंदर्याने रसवत्तेने ओतप्रोत भरलेला आहे. त्याच्याशिवाय जीवनविषयक मूल्यांनी, आदर्शांनी आणि निसर्ग व मानव यांच्यातील हृदय नात्यांच्या घट्ट विणीने परिपूर्ण आहे. कालिदासाला उज्जैन नगरी दिव कांतिमित खंडमे कामठ स्वर्गाचा झळकणारा तुकडा भासते. कांतिमित खंड मे कामठ या स्वर्गाचा झळकणारा तुकडा भासते. तर रसिक मनाला संपूर्ण काव्याशी सुखाचा आनंद देऊन समृद्ध करते. कुमारसंभव या काव्याच्या प्रारंभ पृथ्वीचा मानदंड असलेल्या भव्योदात्त नगराधीश हिमालयाच्या वर्णनाने होतो. तारकासूर हनन करण्यासाठी शिवपार्वती मिलन होणे आवश्यक असते व ते काम इंद्र मदनावरती सोपवतो. लगेचच मदन आपल्या प्रिय अशा ऋतू वसंत याला घेऊन तपोवनात येतो. याचे रंजक वर्णन 3ऱ्या सर्गात केलेले आहे. मलयनील वारे वाहू लागलेले आहेत. आम्रवृक्ष मोहरलेले आहेत. दशदिशामध्ये कोकलकीजन भरून राहिलेले आहे. अवघी सृष्टी प्रेमालापात दंग झालेली आहे. अशा वातावरणामध्ये नित्यनेमाने सलज्ज पार्वती तपोवनात आली आहे. चंद्रोदयारंभी सागराला उधाण यावे तथे तद्वत शिवाच्या मनात कोमल प्रणय भावना अंकुरलेली आहे. उमेच्या स्वर्गीय सौंदर्याकडे त्याची दृष्टी वळलेली आहे. साफल्याच्या भावनेने पार्वतीचा रोम पुलकित झालेला आहे आणि मनक्षोभाचे कारण ठरलेला मदनाचा देह क्षणार्धात जळून राख झालेला आहे. प्रभो संहर कोपमठ हे देवांचे शब्द हवेत विरून गेले आणि संस्कृत साहित्यातील मोजक्याच विलापामध्ये रतिविलाप सर्ग 4 हा चौथा अतिशय प्रसिद्ध आहे. मदनदहानंतर असह्य रती सती जाण्याचा निर्णय घेते आणि ज्या वसंताने कैकदा त्यांची पुष्पशय्या रचलेली आहे त्याला अग्निशय्यावर सज्ज करण्याचा आदेश देते आहे. तेवढ्यात आकाशवाणी होते आहे की रतीचे मदनाशी पुनर्मिलन होणार आहे. तेव्हा तिने कोणताही आतताही निर्णय घेऊ नये आणि प्रेमभावनेशिवाय जगरहाटी चालू शकणार नाही हे चिरंतन सत्य आहे. हे कालिदास इथे अत्यंत मोठ्या चतुराईने मांडतो. पुढे रघुकुळातील राजाचे चित्रण करणारे हे प्रभावी काव्य महाकाव्याच्या प्रभावळीत अनन्यसाधारण आहे. हे काव्य वंशकाव्याचा श्रेष्ठ नमुना आहे. 19 सर्गाच्या या काव्यामध्ये 28 राजांच्या चरित्राचे वर्णन आहे. या काव्यावर 33 संस्कृत टीका लिहिलेल्या गेल्यात. यावरून या महाकाव्याची लोकप्रियता आपल्याला दिसून येते. तत्कालीन समाजाला आदर्शभूत वाटणाऱ्या राजाचे एक सर्वसाधारण चित्र हा कवी रेखाटतोय. रघुवंश हा सूर्यपुत्र वैवस्वताचा अंश असल्याकारणाने त्या राजांचे वर्तन सर्वश्रेष्ठ होते. हे विशद करताना कालिदासाने राज्यकर्त्याचा, शासकांचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. कालिदास हा वैदर्भी शैलीचा पुरस्कर्ता आहे. वैदर्भी कविता वृत्तवती कालिदास वरमठ असे म्हटलेले आहे. वैदर्भी कविता वृत्तवती श्री कालिदास वरमठ असे म्हटलेले आहे. ही ओघवती सहज सुंदर शैली कालिदास अति लीलया हाताळतो आहे. मालविकाग्निमित्रम हे नाटक 5 अंकी प्रणयराधन रंजक नाटक आहे.
शृंगार हा या नाटकाचा मुख्य रस आहे. विदेशीचा राजा अग्निमित्र त्याच्या अंतःपुरात दासी म्हणून आलेल्या नृत्य निपुण लावण्यवती मालकीच्या प्रेमात पडलेला आहे. अंतःपुराचा विरोध संपल्यावर आपल्यावर घ्यायला लागू नये म्हणून तो हे काम आपल्या गौतम नामक अतिविश्वासू विदूषकावरती सोपवतो. कारस्थाने अनपेक्षित असलेले अडथळे तिचे निराकरण आणि मालविकेचे खरे स्वरूप कळून तिचा अग्निमित्राशी झालेला विवाह असा उत्तम विषय कालिदासाने समर्थपणे हाताळलेला आहे. मालविकेचा हात हातात घेताना राजाला वाटलेल्या संकोचावर सर्वोतपी नववर लज्जती ही समाजातील व्यंगावरची छुपी पण एक भेदक टीकाही झालेली आहे. अभिज्ञान शाकुंतल. काव्येषु नाटकम रम्यम तत्रे रम्या शकुंतला या अन्वर्थक शब्दात परंपरेने एकमुखाने गौरविलेले आहे. अभिज्ञान शाकुंतल म्हणजे कालिदासाच्या नाट्यत्रयीमधले गौरीशंकर, पार्थिव प्रेमाची अपार्थिव मूर्ती देणारा अविस्मरणीय अनुभव आहे. यथास्मय रोचते विश्वम तथेदम परिवर्तते. निरागस शाकुंतला स्थिरप्रेम दृश्यान्त त्यांच्यामध्ये अंतराय होण्यास कारणीभूत झालेला दुर्वासाचा शाप आणि त्यांच्या श्वासात मिलनाला उपयोगी पडलेली अंगठी हे अभिज्ञान आहे. 5व्या अंकातील नाट्यपूर्व संघर्ष हा शकुंतलेचा प्राण आहे. राजाच्या समोर उभी राहिलेली गर्भवती शकुंतला आणि शापामुळे तिला विसरून गेलेल्या दुष्यंत हे आपल्या आपल्या ठिकाणी प्रामाणिक आहेत. रूढार्थाने शाकुंतल हे शृंगारप्रधान नाटक. संभोग शृंगारातला भडकपणा, विप्रलंब शृंगारातला अतिरेक हे दोन्ही कवीने म्हणजे महाकवी कालिदासाने कटाक्षाने टाळलेले आहेत. दुर्वास शाप हा प्रसंगातला थरारक रौद्ररस, धीवर प्रसंगातले हास्य आणि सर्व दमन प्रसंगातले वात्सल्य या सर्वावर कळस चढविणारे उदात्त कारुण्य हे शकुंतलाचे सरस वैभव आहे. आशय आणि अभिव्यक्ती यांचा जो समसमान संयोग इथे साधला आहे त्याचे वर्णन कालिदासाच्या शब्दात रत्नम समागच्छतुम कांचनेन असे करावेसे वाटते, तर जर्मन कवी गटे यांनी आपल्या शब्दात सांगायचे तर पृथ्वी आणि सर्ग यांचा अनोखा मिलाप जर पाहायचा असेल तर अभिज्ञान शाकुंतल वाचायलाच हवे. अभिज्ञान शाकुंतल हे वाचायलाच पाहिजे. धन्यवाद. उद्या पुढचा 11वा भाग.